2-3 महिन्यांपूर्वी आपल्या ब्रह्मांड नायक हेल्थ केअर सेंटरने एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये तापावर किंवा व्हायरल इन्फेक्शनवर आपण घरच्या घरीच किंवा आपल्या सेंटरवर कशा प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो याविषयी माहिती दिली. परंतु या थेरपी मागील जे सायंटिफिक रिझन आहे ते सांगायचे राहून गेले, म्हणून हा व्हिडिओ त्यासाठी. नमस्ते, मी पूनम जुनगरे आपल्या ब्रह्मांड नायक हेल्थ केअर सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. नॉर्मली आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते 36° टू 37° राहतं. म्हणजे कुणाचं 36 असेल किंवा कुणाचं 36 पॉईंट समथिंग 2, 3, 4, 7 किंवा कुणाचं 37° असेल. पण जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढायला लागतं, कारण बाहेरच्या वातावरणातील एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि त्याला मारण्याकरिता आपल्या बॉडीमधील अग्नितत्व ॲक्टिव्ह होतं आणि म्हणून ताप आल्यानंतर आपलं बॉडी गरम व्हायला लागते. आता आपल्याला 2 गोष्टी समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे, ते म्हणजे अँटीबायोटिक्स आणि अँटीबॉडीज. तर आपण गुगलवर सर्च करू. सर्वप्रथम आपण टाकू antibiotics. Antibiotics are powerful medication used to treat and prevent bacterial infections by killing bacteria or inhibiting their growth. They are not effective against viruses which cause illnesses like the common cold, flu and most cough. आता आपण टाकू antibodies. Antibodies are Y-shaped proteins of the immune system that recognized and neutralized foreign substances known as antigens such as bacteria, viruses or toxins, also called immunoglobulin. They are produced by specialized white blood cells. आता तुम्हाला असं वाटेल की हे मी सगळं तुम्हाला का वाचून दाखवत आहे. खरं म्हणजे जेव्हाही आपल्याला कुठला प्रॉब्लेम जातो तेव्हा आपण गुगलवर सर्च करतो. खरं तर सवय वाईट नाही आहे, पण मुद्दा हा आहे की आपण हे सगळं वाचलं ते आपल्याला किती समजलं. आता हे सगळं मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजावून सांगते. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होणे. जेव्हाही आपल्याला ताप येतो तेव्हा आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करणे चालू करते. अशा वेळी जर आपण आपल्या बॉडीला सपोर्ट केला तर आपली बॉडी प्रॉपर अँटीबॉडीज तयार करून त्या व्हायरसला किंवा त्या बॅक्टेरियाला आपल्या बॉडीमधून संपूर्णपणे नष्ट करते आणि नंतर आपल्याला ते व्हायरल इन्फेक्शन किंवा ते बॅक्टेरियल इन्फेक्शन कधीच होत नाही, कारण त्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये परमनंट राहतात. अशा प्रकारे जेवढे वेळा आपल्याला ताप येतो तेवढे वेळा आपल्या इम्युनिटीची कसरत होते आणि आपली इम्युनिटी अजून स्ट्रॉंग होत जाते. ज्याप्रमाणे आपले जे मसल्स आहेत त्यांना जर आपण उपयोगात नाही आणलं तर ते कमजोर होतात, त्याचप्रमाणे आपली इम्युनिटी जर आपण उपयोगात नाही आणली तर ती अजून कमजोर होत जाते आणि म्हणून जेव्हा आपल्याला ताप येतो तेव्हा आपल्या इम्युनिटीला एक चान्स मिळतो रिहर्सल करण्याचा, पुन्हा एकदा स्वतःला मजबूत करण्याचा. म्हणून व्हायरस हे आपल्या इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ज्याप्रमाणे आकाशातील तारे आपण मोजू शकत नाही, त्याचप्रमाणे या वातावरणामध्ये लाखो व्हायरस आहे जे आपण मोजू शकत नाहीत. हे सगळं आपल्या पूर्वजांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी एकच सांगितलं, ते म्हणजे ज्वारा रोगाणा शिरोमणी. म्हणजे जर तुम्हाला ताप येत असेल तर तुम्ही आनंदित होऊन जा, कारण तुम्ही ठीक होणार आहात आणि खूप स्पीडमध्ये ठीक होणार आहात. अशा प्रकारे व्हायरस हे आपले शत्रू नाहीत, तर ते आपल्या इम्युन सिस्टीमचा पार्ट आहेत. येथे आपण सर्वच व्हायरस गृहीत धरलेले आहेत जेही तुम्हाला माहिती आहेत, जसं की कोरोना, ओमिक्रॉन, डेल्टा, HMPV व्हायरस किंवा चीनमधून एखादा व्हायरस निघाला असेल इकडे यायला, किंवा आता चीनमधून आला, नंतर अमेरिकेतून येईल किंवा रशियातून येईल किंवा पाकिस्तान, बांगलादेश, काहीही सांगितलं जाऊ शकतं. यावेळी कोरोना होता, नंतर कदाचित व्हायरसचं नाव बदलेल, XYZ कुठलाही व्हायरस. आता कुणी जर म्हणत असेल की हे व्हायरस आपण मारून टाकू शकतो तर ते कुठल्याच प्रकारे शक्य नाही, कारण आपण जिवंत आहोत
तर त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हे व्हायरसचे आहेत. जर व्हायरस नसते तर आपण सुद्धा नसतो आणि म्हणून व्हायरस हे वातावरणाचे अविभाज्य घटक आहेत. आपल्या बॉडीमध्ये लाखो बॅक्टेरियल सेल्स असतात. हे सेल्स जर वाढायला लागले किंवा आपल्याला त्रास द्यायला लागले तर हेच व्हायरस त्या बॅक्टेरियल सेल्सपासून आपलं प्रोटेक्शन करीत असतात. अशा प्रकारे व्हायरस हे आपल्या बॉडीमध्ये राहून आपल्याला न सांगता आपलं रक्षण करीत असतात. आपल्या ब्रह्मांड नायक सेंटरने जरी सुरुवात व्हायरल इन्फेक्शनने केली तरी आपल्या सेंटरवर सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट केल्या जाते. जसं की शुगर, हाय ब्लड प्रेशर, कॉन्स्टिपेशन किंवा थायरॉईड. तर तुम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या असेल किंवा कुठलेही प्रश्न असेल किंवा या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. माझा व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.